म्हणून आम्ही डिसिजन घेतला की शेवटचा मोदक जो 101 मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यात एक थोडासा मोठ्या साईजचा मोदक करून घाला. एक मिनिट बघितलं कसं आहे काय यातलं मोदक आणि त्याचा चेहरा घे एकदमच हिला पूर्ण घे. आमचा छोटा हिरो गॉगल वगैरे घालून मस्त तयार झालाय. ए हिरो बाप्पा मोरया रे. मोदक इज इटिंग मोदक. हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे विसर्जनाचा दिवस आणि जसं की तुम्ही बाप्पांच्या आगमनाच्या व्लॉगमध्ये बघितला असाल आमचा जो गणपती असतो तो मोठ्या काकांच्या घरी असतो आणि तो इको फ्रेंडली असल्यामुळे आम्ही तो घरीच विसर्जन करतो. तर तो कशा प्रकारे आम्ही विसर्जन करतो ते तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणारच आहे. आणि त्यासोबतच श्वेता आज 101 मोदकांचा नैवेद्य बाप्पांसाठी दाखवणार आहे. तर त्याचीच तयारी ती करत आहे. सो किती मोदक झालेत आणि कुठंपर्यंत प्रोग्रेस आली आहे ते आपण आता बघूयात. या ठिकाणी बघू शकता मोदक बनवायचं काम सुरू आहे. किती झाले श्वेता? 41 झालेले आहेत. हो आणि 41 झालेले आहेत. तुम्हाला दाखवतो हे बघा. अरे वा मस्त शेप आलाय एकदम. ते जरा करून करून आमचे छान हात बसलाय. तिकडचे जरा छान झालं. आयडिया आली थोडीशी. ट्राय अँड एरर मध्ये गेलो. मोदक कसे पण होते टेस्ट तर एक नंबर असते. शेप कसा पण असू दे मोदक टेस्टला भारी असायला पाहिजे. दर अंगारिका चतुर्थीला म्हणजे विसर्जनच्या दिवशी 51 2 वर्ष केलते मी. ह्या वेळेला मी 101 करायचं असं ठरवलं होतं. आणि मग ते स्नेहाला कळलं. तिला पण खूप मोदक करायची आवड आहे, हाऊस आहे आणि ती कुकिंग पण छान करते जसं मी मगाशी सांगितलं. त्यामुळे ती आवर्जून खास मोदकला हेल्प करण्यासाठी ती आली. मला पुण्यावरून आली ती मोदक बनवण्यासाठी तिला माहिती ती नंतर मोदकचा बिझनेस काढणार आहे पुण्यात. विथ घी असेल तर 45 ना आणि विदाउट घी असेल तर एक मोदक एवढाच त्याचा 40 रुपीजला देतात. बापरे 5 रुपये घीचे घेतात. नंतर आयटी मधून तिने तिकडे वळणार आहे. आयटीच्या बाहेरच लाव स्टॉल तुझा स्ट्रीट वरती. बट मोदक म्हणजे कुकिंग मध्ये मला आवड पण आहे. हो आणि आम्ही पण काय 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 खाल्ले तिने खाऊ घातलेलं आम्हाला. छान बनवते खूप. परवा काय बनवलं तू काय तुमचं ते कुठला भात कुठला काय बनवलं ते भात बनवते भात ना. बिसी बेळे भात. अजून काय दीदीचा काल परवा काय बनवलेली काय बनवले होते आता काय म्हणली नाव? ब्रुशेटा. नाव तर मला माहित नाही. ज्यांना मशरूम आवडत असेल त्यांना खरंच ते खूप आवडेल. श्रेयस नव्हता तरी ब्रुशेटाच्या. आणि उद्या अजून आमची स्पेशल डिश होणार आहे पण ते आम्ही दोघं पण नाही करणार आहे. माझे सासरे करणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. येस. कसा शेप देते बघा स्नेहा. स्नेहा पण आता परफेक्ट झाली. दीदी झाले मी दीदीचं शिकून मोदक इज मेकिंग मोदक. छान झालंय मस्त झालंय. नाईस. सो या ठिकाणी बघू शकता 2 मोदक मिळून मोदक बनवत आहेत. सो उकडलेत कसे होता मोदक? उकडले. तुम्हाला दाखवतो कसे झालेत ते. वा 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 बघूनच तोंडाला पाणी सुटलं. छान झालेत स्नेहा आणि श्वेता. थँक्यू. कसले भारी वाटलेत ना दीदी. खालची तर बघा काय शेप आलाय. मस्त झाले ना स्नेही. मस्त झाले एक नंबर. सो यस जसं की तुम्ही आता बघितलाच उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. आय डोंट नो व्हिडिओ मध्ये कसं दिसतंय बट रिअल मध्ये खूप भारी वाटायला ते. आत्ताच खाऊन टाकू असं वाटतंय. बट आरतीपर्यंत मी वेट करणार आहे. आरती झाल्यावर मोदक खाईन आणि तुम्हाला सांगेन कसं झालंय ते. या ठिकाणी बघू शकता हा आहे 101वा मोदक थोडासा मोठा. आता हा उकडायला टाकतील. सो सगळे मोदक तयार झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता आरती सुरू होईल. तर सगळे मोदक केळीच्या पानामध्ये आम्ही काढणार आहोत. तर ते दाखवतो तुम्हाला मी कसं तयारी वगैरे करतो ते. श्वेता आणि स्नेहा मोदक केळीच्या पानावर काढत आहेत. श्वेता आणि मोदक काढत आहेत. कोण मोदक जिजू? हे काय मोदक? आता मोदक खाणार. असं जिजूची आणि स्नेहाची हे दोघं ना श्वेता आहे ना टॉम अँड जेरी असल्यासारखे आहेत ना. खरंच
टॉम अँड जेरी होते. तसंच भांडत असतात टॉम अँड जेरी सारखे. मला आलं की असं एक टेन्शन असतं त्यांच्या दोघात, असं भांडते छान आणि त्यांची भांडणं एकदम वरच्या लेवलला जाऊन पोहोचतात आणि परत एक होतच. मला ते ओव्हर केलं होतं का नाही ग दीदी ह्यांनी? नाही जुन्या गोष्टी काढू नका. आता बघू शकता आपण इथं मोदक, छान मोदक तयार झालेले आहेत 101. आणि हा मधला बघा मोठा 101 हवा मोज कसं या काढताना यासारखा म्हणतोय जिजू. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता या एका पानावरती 51 मोदक काढलेले आहेत. आता पुढच्या पानावरती अजून 51 मोदक काढण्यात येतील. 50. सॉरी 50. सो या ठिकाणी 50 मोदक झालेले आहेत. 101 रे. नाही, या ताटामध्ये 50 टोटल 101. या ताटातले 50 झालेले आहेत कम्प्लीट. तुला म्हणायला मोदक घेऊन जाते म्हणणार. काय? एक मिनिट बघितलं कसं आहे काय यातलं मोदक आणि त्याचा चेहरा घे एकदमच. हिला पूर्ण घे. सो या दोघांची मजा मस्ती तर सुरू राहीलच. आता मंदिराकडे जातोय आम्ही, तिकडे आरती होईल आणि त्यानंतर मस्त मोदक खाणार आहे. सो मोदक कसे झाले ते तुम्हाला मी खाऊन सांगतो. तर आधी घरच्या गणपतीची आरती होईल, मग सोसायटीतल्या मंदिराच्या गणपतीची आरती होईल. बघू शकता तयारी सुरू आहे. करू देते मोदक खाऊन जाते ताज गणपती. तुला सगळे नाही नेत, 2च खातात. मी पण आलेला आहे. हाय. सो घरातल्या बाप्पांची आरती झालेली आहे. आता जे सोसायटी मधले बाप्पा आहेत त्यांची आरती होईल. या ठिकाणी बघू शकता सोसायटी मधलं मंदिर जे जीवनीच बांधलंय. इकडे आरती होईल थोड्या वेळात. नवीन जनरेशनच्या नवीन घोषणा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. स्पेशली श्वेताच्या हातचे मोदक खाण्यासाठी सोसायटीमधील लोक आवर्जून येतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता श्वेता सर्वांना मोदक देत आहे. सो स्नेहा आणि अभि खात आहेत मोदक. कसं झालंय? एक नंबर. सो मोदक इज इटिंग मोदक. सोसायटीचे बाप्पा निघालेले आहेत. तर तुम्ही बघितलात बाप्पा निघालेले आहेत. बाप्पा त्यांना डोळ्यात अश्रू आणि हृदयात आनंद असं वातावरण असतं है ना श्वेता? आता थोडंसं वाईट वाटलं. ते केल्याशिवाय परत पुढच्या वर्षी येणार पण नाही. सो आता पुढच्या वर्षीसाठी वेट करू आपण. पुढच्या वर्षीसाठी वेट करू. पुढच्या वर्षी परत एकदा स्नेहा 101 मोदक करायला येणार आहे माझं. पुढच्या वर्षी वाढवा थोडे वाढवा. 151 करा. 151 करा. तुमच्या बायका म्हणजे तुमचे लग्न होतं तुमच्या बायकांना घेऊन मग मदतीला करतो. मग काय 500 करतो पूर्ण. मग बिझनेस सुरू करा तुम्ही. सो श्वेता फूड मेन्यू काय आहे आजचं? मस्त फूड मेन्यू. आईने शेवभाजी केली आहे. मी आणि स्नेहा मोदकामध्ये असल्यामुळे आम्ही काही नव्हतो स्वयंपाकात. आमटी शेवभाजी घरी केली आहे. पालक पनीर बाहेरून मागवलं. आजचं स्पेशल तर मोदकच आहे. मोदकच आहे. हा आजचं स्पेशल मेन्यू मोदकवर तुटून पडणार आहे आम्ही. मोदकनी स्पोर्ट भरताय. हा मोदकनी स्पोर्ट भरताय.
तर आता जेवून घेतो, खूप भूक लागली आहे. जेवण झाल्यावरती काकांकडे जाऊयात, तिथं आपल्या घरच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे. सो भेटूयात थोड्या वेळाने. तर या ठिकाणी काकांच्या घरी मी पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे तयारी सुरू आहे विसर्जनाची. घरीच मी विसर्जन करतो. या ठिकाणी मम्मा फुलांच्या पाकळ्या काढतीये. या ठिकाणी बघू शकता तयारी सुरू आहे. आमचा छोटा हिरो गॉगल वगैरे घालून मस्त तयार झालाय. ए हिरो, अरे 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 इकडे इकडे ये 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 एहे एहे काका हाय. ओ ओ कोण आहे हिरो, कोण आहे? श्रियन हिरो. या ठिकाणी बघू शकता पायघड्या घातलेत बाप्पांना आणण्यासाठी आणि इथेच बाप्पांचं विसर्जन होईल. 2 गणपती बाप्पा आमच्याकडे, मागच्या वर्षीचे आणि या वर्षीचे दोन्ही मिळून एकसाथ विसर्जन करणार आहोत यावेळेस. हाय हाय. कुठे 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 उडकती आईला. लवकर दाखव नवीन ड्रेस घातला म्हणून. तर थोड्याच वेळात आता विसर्जन होईल गणपती बाप्पाचं. येस. कसं तरी वाटत आहे आज. हा ना, बाप्पा चाललेत बट येतील पुढच्या वर्षी, लवकरच येतील. पापा कसं वाटतंय बाप्पा आता चाललेत? आज कोणालाच करमत नाही. आज कोणालाच करमत नाही. गणपती हे आपले आराध्य दैवत असून ते आता 10 दिवसानंतर 11 दिवसानंतर चाललेले आहेत आणि ते पुढच्या वर्षी लवकर येतील. ह्याच आशेवर आपण वर्ष काढतो. येस. तो भैया पण आलेला आहे तयारून मस्त. हाय भैया. हाय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी मामा की जय. तर आता विसर्जन करणार आहोत. मोरया 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 मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मोरया. मोरया. बाप्पा मोरया रे, मोरया रे, बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. या ठिकाणी बघू शकता विसर्जन झालेलं आहे. इको फ्रेंडली गणपती. मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा. अशा पद्धतीने इको फ्रेंडली गणपतीचं विसर्जन केलेलं आहे. 2 स्वतंत्र पिंप करून आज मूर्ती विरघळल्यानंतर दुसऱ्या दिवशी झाडाला त्याचं पाणी सोडलं जातं. येस. सो विसर्जन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारेच आम्ही दरवर्षी विसर्जन करतो. विसर्जन सोहळा बघण्यासाठी बाहेर आलेलो. या ठिकाणी बघू शकता पानिवेस तालीमचे गणपती बाप्पा. खूप उत्कृष्ट देखावा केला आहे. हा आवाज तुम्हाला सोलापूरमध्ये ऐकायला भेटेल. आपल्या सोलापूरची फेमस लेझिम बघू शकता तुम्ही. सो मिरवणूक सोहळा बघून जस्ट घरी आलोय. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.